36 तास उलटलेले आहेत, मात्र तरी सुद्धा निलेश चव्हाण हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। निलेश चव्हाण कोणत्या बिळामध्ये लपलेला आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांना 36 तास उलटलेले आहेत, तरी सुद्धा पिस्तूलबाज निलेश चव्हाण फरारच आहे। पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होते। हगवणेप्रमाणे निलेशला सुद्धा पकडण्यामध्ये दिरंगाई होते अशी टीका आता केली जाते। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे, तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनंच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्यात आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसते। ते मित्रपरिवार दिसतंय, वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे। त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, आपण पाहतोय गेले 38 तास झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊन, मात्र तरी सुद्धा पोलिसांना निलेश चव्हाण सापडत नाहीये। कुठे तो लपलेला आहे या संदर्भात आता अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत। काय एकूण या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे? खरं तर निलेश चव्हाण हा पिस्तूलबाज जो आहे तो आता 38 तास झाले फरार झालेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीपीला आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत, त्याला तत्काळ पकडा। त्यासाठी 3 पथकं आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत। मुळात मध्ये निलेश चव्हाण आहे त्याच्यावर 2 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। एक वारजे पोलीस स्टेशनला आर्म्स ऍक्ट म्हणजे बंदूक दाखवून धमकी दिल्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे, तर तिकडे बावधन पोलीस स्टेशनमध्ये बाळांची हेळसांड केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झालेला आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये त्याला अटक होऊ शकते, मात्र हे जे गुन्हे आहेत ते गंभीर स्वरूपाचे नाही, त्यामुळे तो कदाचित आज स्वतःहून स्वाधीन होण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणामध्ये त्याला जामीन हा तत्काळ मिळू शकतो। मात्र अटक ही अटळ आहे, त्यामुळे कदाचित आज तो स्वाधीन होऊ शकतो। मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांचं अपयश आपल्याला पाहायला मिळत आहे। 38 तास उलटून गेले, मात्र निलेश चव्हाण जो आहे तो पोलिसांच्या हाती लागले नाही, अजूनही तो फरार आहे। कालपर्यंत तो स्वाधीन होणार होता अशा बातम्या येणार होत्या, मात्र अजूनही तो स्वाधीन झालेला नाही। मात्र यामध्ये पोलीस तोहून स्वतः स्वाधीन होतोय का पोलीस त्याला अटक करतात हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण या प्रकरणामध्ये वैष्णवीचे जे काका आहेत महेश कसपटे यांनी आरोप केलेला आहे की पोलीस वारंवार निलेश चव्हाणांना मदत करत आहेत। त्यांनी याआधीही निलेश चव्हाणबाबतची जी माहिती आहे ती पोलिसांना दिली होती। तत्काळ त्याच वेळी जर त्याला ताब्यात घेतलं असतं तर कदाचित निलेश चव्हाण हा फरार झाला नसता। त्यामुळे पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि हगवणे कुटुंबियांसंदर्भात झाली तीच आता या संदर्भात सुद्धा होताना पाहायला मिळते। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।